बोप्पापूर ते देवगाव या मुख्य मार्गावर रस्त्याची दुर्दशा झालेली आपण पाहू शकतो आणि या रस्त्याचा आढावा घेतलाय माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेवराव पवार सर यांनी। हा आहे सातपुड्याचा पायथा। चांगले डोंगर या ठिकाणी दिसून राहिलेले आहे। इकडचं जीवनही समृद्ध आहे, स्वच्छ आहे, पण इकडचे रस्ते मात्र असे जीव घेणारे आहेत। बाजूला बोप्पापूर गाव आहे, मोठा बोप्पापूर चंद्रभागा नदीचं या ठिकाणी प्रकल्प आहे, धरण आहे आणि या धरणाकडे जाणारा रस्ता, या रस्त्याच्या खस्ता संबंधित जाणारे पहा आमचे बंधू पाय टेकोट चाललेले आहे। गाडी पहा कशी तरी चालून राहिलेली आहे, गाडी हलून राहिलेली आहे, काही तर जीविताची कोणाची हमी नाही आहे काय। तरी आता काही कामासाठी मात्र आमच्या गाडीवाल्यांना या ठिकाणी जावंच लागणार आहे। असा रस्ता मला नाही वाटत कुठं असेल म्हणून, इतका खतरनाक रस्ता। आणि या रस्त्यावरून म्हातारे, शाळेचे, नंतर काही दुर्धर आजाराचे, गरोदर माता, लहान लेकरं आणि हा सगळा भाग या रस्त्यावरून जात असतील। काय किती वाखे असतील, हे वाखे मोजल्या जात नाही, हा त्रास मोजल्या जात नाही। म्हणून आमची विनंती आहे, सार्वजनिक बांधकाम असो की जिल्हा परिषद असो, हा रस्ता या कुठल्या तुमच्या यंत्रणेत बसवता ते बसवा, निधी द्या आणि या दुर्गम भागातल्या लोकांना सहकार्य करा। नमस्कार, मी साहेबाच्या माध्यमातून आपले पालकमंत्री साहेब आहे, मुख्यमंत्री साहेब आहे यांच्या लक्षात आणून देतो। याने आता मी इथून जात होतो, याने आवाज दिला की बाबा तुम्ही तुमच्या एरियातल्या समस्या तुम्हाला चांगल्या माहीत आहेत, म्हणून मी शासनाला हे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की बा हे जे आम्ही रस्त्यानं रात्रंदिवस जातो, एवढे शेती आहे, आता हे सगळे आमच्या गावातल्या शेती आहेत, देवगावच्या। हे गाव कोणतं मग? हे इथून बोप्पापूरला गाव तर आमच्या देवगावहून येत असताना शेती आहे, इथं बाजूला बोप्पापूरला शाळा आहे, लहान लहान मुलं शाळेत येतात, त्यांना येताना खूप त्रास होते। आणि पावसाळ्याच्या वेळेस तर इथून काही गाड्या खचल्या म्हणजे ॲक्सिडेंट झाल्या, पडल्या, त्यांना दवाखान्यात न्यायसाठी खूप त्रास होतो। तर असा त्रास होऊ नये आणि शेतात सुद्धा रात्री बिरात्री येतो आम्ही, याचे हात वगैरे फुटून गेले पूर्ण असे गोठ्यामुळे, गोठेच आहे। तर असे दुर्दशा रस्त्याची होऊ नये, हे दुरुस्त झाले पाहिजे, हेच आमची मागणी आहे का बा शासनाकडून की आमचे रस्ते चांगले दुरुस्त झाले पाहिजे, एवढी विनंती आहे शासनाला। या ठिकाणी खरंच हे रस्त्याचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे। संबंधित हा रस्ता आणि 2 पूल हे जर झाले तर इकडच्या शेतकरी बांधवांना आणि या बोप्पापूर गावच्या सगळ्या नागरिकांना त्याचा आराम पडेल, सोयीचं होईल। या ठिकाणी मी विनंती करतो प्रशासनाला आणि थांबतो। जय हिंद, जय भारत।